जौनपुर के सदर थाना अंतर्गत राजनगर क्षेत्र में एक वकील के घर पर चौकीदार का काम कर रहे युवक पर अज्ञात हमलावरों द्वारा जानलेवा हमला करने की घटना परिसर में सनसनी फैला दी है। इस हमले के पीछे का कारण और हमलावर की पहचान फिलहाल पुलिस के लिए बड़ी चुनौती से कम नहीं। पुलिस ने मामला दर्ज किया है। प्राप्त जानकारी के अनुसार घायल युवक की पहचान आर्यन के रूप में हुई है। आर्यन जिस इमारत में रखवाली का काम करता था वह फर्नीचर का कार्य चल रहा है। रविवार की रात वह इमारत के तल मंजिल स्थित एक कमरे में सो रहा था, जबकि ऊपर की मंजिल पर कुछ मजदूर सोए हुए थे। सोमवार की सुबह जब मजदूर नीचे आए तो उन्होंने आर्यन को गंभीर घायल अवस्था में पाया और तुरंत उसे मेडिकल अस्पताल में भर्ती कराया। हालांकि आर्यन अभी तक होश में नहीं आया है, जिससे पुलिस को हमले की वजह जानने की दिक्कत हो रही है। आरोपी की तलाश पुलिस कर रही है। एक आर्यन जयराम मेश्राम वय 22 ते 23 वर्ष, राहणार छिंदवाडा बालाघाट, हा इथे वॉचमनची ड्यूटी करत होता। वॉचमन असताना ती एक कन्स्ट्रक्टिव्ह साईट होती, तिथं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं। बिल्डिंगचं काम झालेलं आहे आणि आता इंटेरियरचं काम सुरू होतं। हा झोपलेला असताना एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या डोक्यावर मारलेला आहे। त्यावरून जशी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ त्याला मेयोला दाखल केलेला आहे। सध्या तो तरुण याला ट्रॉमामध्ये शिफ्ट केलेला आहे आणि ट्रॉमा येथे त्याचा उपचार सुरू आहे आणि पुढील तपास API विठोले करीत आहे। वर मजूर काही UPचे मजूर जे इंटेरियर डेकोरेटरचे काम करतात ते जवळपास 10 मजूर झोपलेले होते आणि पाऊस पण भरपूर सुरू होता। सकाळी त्यांच्यापैकी एक जण जो खाली लघवी करण्यासाठी आला तर त्याने बघितलं हा पडलेला दिसला आणि याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू आहे। त्यावरून मग त्यांनी आरडाओरड केली आणि बाजूलाच असलेल्या सीताराम मठमधले एक गृहस्थ आले आणि मग त्यांनी ऑटो वगैरे बोलवून त्यांना मिळवलं, त्या मुलाला नेलं होतं। सध्या तरी या अँगलने आणि इतरही अँगलने आम्ही तपास करत आहोत। जर जोरू जमीन या तिन्ही गोष्टीचा आम्ही तपास करत आहोत सध्या, पण अजूनही त्याला होश आला नाही आहे आणि काही तांत्रिक तपास सुरू आहे।